चला तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता मानसी ही अर्जुन सोबत त्या जमिनीविषयी बोलत असते. तर आता मानसी म्हणते की मी त्या कंप्लेंटसुद्धा केली आहे त्याची. तेव्हा अर्जुन म्हणतो की तेथील पोलीस इन्चार्ज कोण आहे. तर मानसी म्हणते की इन्स्पेक्टर भालेराव म्हणून आहे म्हणतात. तर लगेचच अर्जुन म्हणतो की मी त्याच्याशी बोलतो. पण तेवढ्यात अर्जुनचे लक्ष सायलीकडे जाते. सायली ते ऐकत असते. अर्जुन म्हणतो की मिस सायली, मी तुम्हाला बोलावतो, जर आम्हाला काही पाहिजे असेल तर तुम्ही आता जा. तर सायली म्हणते ठीक आहे. आणि अर्जुन पुन्हा मानसीसोबत बोलू लागतो. तर आता राग येऊन सायली पटकन शेजारची खुर्ची घेते आणि त्या खुर्चीवर बसत म्हणते की झाली माझी सगळी कामे. तर अर्जुन सायलीकडे बघतो. तर सायली म्हणते की बाय द वे, मी जर इथे बसले तर मला सुद्धा केस संबंधीचं सगळं काही व्यवस्थित कळेल ना. तर अर्जुन म्हणतो काय. तर सायली म्हणते हो. हसतच लगेच मानसी म्हणते की बाय द वे, आपली अजून चांगली ओळखसुद्धा झाली नाही ना. तर सायली म्हणते हो. तर आता मानसी म्हणते की सायली ही जुजू तुझ्या ऑफिसमध्ये काम करते का. तर अर्जुन म्हणतो नाही, म्हणजे सुरुवातीला ती काम करायची पण आता करत नाही आहे. त्यानंतर अर्जुन म्हणतो की मिस सायली, अहो आम्ही काहीतरी महत्त्वाचं डिस्कशन करतो, तेव्हा तुम्ही बाहेर गेलात तरी चालेल. तर अर्जुन म्हणतो की उगाच डिस्टर्ब कशाला आम्हाला, बरोबर ना सायली. तर सायली म्हणते की अहो मी तुम्हाला कुठे डिस्टर्ब करते. तसेही मानसीताई म्हणाल्या ना आमची अजून कुठे चांगली ओळख झाली म्हणून. तर लगेच चहा पित असलेल्या मानसीला ठसका जातो. तर अर्जुन म्हणतो की आता आमचं डिस्कशन एकदम करेक्ट ट्रॅकवर चाललं आहे, तेव्हा प्लीज आम्हाला डिस्टर्ब करू नका प्लीज, असे अर्जुन आता सायलीला बोलतो. तेव्हा आता सायली उठून आता जाऊ लागते. आणि सायली विचार करते की पाठीमागे आमचं भांडण झालं होतं. तर आता मी म्हणाले होते की तुमच्यासाठी अशी सुंदर सुशील मुलगी असेल म्हणून, आणि कदाचित ती हीच असेल. इकडे आता साक्षी आणि तन्वी त्यांच्या कारमध्ये बसलेल्या असतात. तर तन्वी म्हणते की आपल्यावर एका पाठीमागून एक दगडफेक होती. मला वाटलं की तो किल्लेदार खूप हळवा असेल. तन्वी म्हणते मला वाटत होतं बाप म्हणून किल्लेदार खूप हळवा झाला असेल, पण दगड म्हणून त्याला काहीच वाटत नाहीये. कशात ना कशात त्या रविराजची हुशारी डोकेवर काढतेच. अगं 5च मिनिटात त्याने सँडीला हाकलून लावलं, असे आता तन्वी साक्षीला बोलते. तन्वी म्हणते की त्यांनी तुझीसुद्धा केस सोडली आणि तो आता आपल्याला श्वाससुद्धा घेऊ देणार नाही. विचार करत साक्षी म्हणते की अण्णा जेलमध्ये गेल्यापासून आपली केस वीक झाली. तर आता साक्षी म्हणते की त्यातली त्यात तो अर्जुन एकावर एक आपल्यावरती फटके मारतोय. तर तन्वी म्हणते की यातून फक्त एकच गोष्ट चांगली घडली, आणि ती म्हणजे तो चैतन्य गडकरी तुझ्या बाजूने आला आणि त्या मूर्ख माणसाने मला अर्जुनच्या ट्रॅपमधून वाचवलं. तर साक्षी म्हणते की चला त्या मूर्ख माणसाचा एवढा तरी उपयोग झाला. तर आता इकडे तन्वी म्हणते की अख्ख्या अर्जुन आणि सायलीला जर तोंडावर पाडायचा असेल तर तो चुटकी सरशी चैतन्य काय करणार आहे. आपल्याला काहीतरी मोठा डाव आखावा लागेल. तर आता तन्वी म्हणते की त्यासाठी आपल्याला अण्णांची मदत लागेल, म्हणून तो अण्णांना बाहेर काढण्याचा प्रयत्न कर साक्षी. साक्षी म्हणते की मी तेच करते, पण मी असं फुकट अण्णांना बाहेर नाही काढू शकत. इकडे आता मानसीने जायची तयारी केलेली असते. तर लगेच पूर्णाई म्हणते की मानसी इकडे आली तर आमच्या घरी येत जा बरं. तर लगेचच मानसी म्हणते की तू का नाही येत पूर्णाई आमच्या घरी. तर आता लगेचच अश्विन म्हणतो की चला आता आपण एक फॅमिली पिक्चर घेऊ, आणि सर्वजण आता एका जागेवरती जमा होतात. तर आता अर्जुन पुन्हा मानसीला त्याच्या शेजारी ओढतो. तर आता सायलीला खूप जळफळाट होऊन सायली स्वतःला खूप जेलस फील करते. आणि लगेच आता अर्जुन हा सायलीच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढतो. तर आता मानसीकडे हात करत अर्जुन म्हणतो चल मी मान्या तुला सोडतो. तर लगेचच मानसी ही अर्जुनच्या हातात हात घालून पूर्णाईला बाय करून तेथून निघून जाऊ लागते. तर ते बघून आता सायली आणखीनच जळलेली असते. तर आता प्रताप म्हणतो की पूर्णाई चल, तू खूप दमली असेल, आणि प्रताप पूर्णाईला घेऊन जातो. तर अस्मिता म्हणते की मम्मा गुढी आता दिवस संपायच्या अगोदर उतरवायची असेल ना. तर कल्पना म्हणते हो हो. तर आता इकडे मानसी अर्जुनला म्हणते की बरं मला एक सांग ना, USA तू कधी येणार. तर अर्जुन म्हणतो की मी माझ्या प्रायोरिटी कामाच्या ठरवतो आणि मी नक्की येईल बरं का. तर आता मानसी म्हणते की माझा हा प्रॉपर्टीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल ना रे नक्की. तर अर्जुन म्हणतो नक्की होईल. तर लगेचच अर्जुन म्हणतो की मी सगळे प्रयत्न करील, कारण मी वकील आहे ना. तर लगेचच मानसी ही आता खोटे खोटे अर्जुनला मारू लागते. तर अर्जुन पुन्हा मानसीला आपल्या मिठीत घेतो. तेव्हा तर आता सायली ही जळून खाक झालेली असते. तर आता मानसी म्हणते की बाकी काही म्हण, पण जुजू तुझी बायको म्हणजे तुला लागलेली लॉटरी आहे, एकदम सो सिम्पल. तर अर्जुन म्हणतो की ती किती चांगली आहे ना, तिचं मन किती चांगलं आहे हे तिच्या डोळ्यात दिसतं, आणि तिचे डोळे असे ब्राईट ब्राईट दिसतात. अर्जुन म्हणतो की आणि असे माणसं ज्या जगात ज्याच्याकडे असतील ना
ते माणसे खरंच नशीबवान असतील. तर लगेचच मानसी म्हणते की वा वा मिस्टर अर्जुन, सुभेदार रोमॅन्टिक होतात आणि मी तुला एवढं इमॅजिन कधीच केलं नव्हतं. तर अर्जुन म्हणतो की माझी बायको माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. तर हळूच आता कान देऊन सायली ते ऐकू लागते, पण सायलीला काही ऐकू जात नसते. अर्जुन म्हणतो की ती माझी बायको माझ्या फॅमिलीसाठी आणि माझ्यासाठी खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. अर्जुन म्हणतो की ती माझ्या सर्व फॅमिलीला एकत्र बांधून ठेवते. तर लगेचच मानसी म्हणते की मला हे ऐकायला खूप बरं वाटतंय. तर आता मानसी म्हणते की अर्जुन, तू खूप लकी आहेस आणि तुझं हे लक तू कायम सांभाळून ठेव. आय एम सो हॅपी असे म्हणत मानसी पुन्हा अर्जुनला मिठी मारते. तर आता सायलीचा मोठा जळफळाट होतो. तर आता रागाने सायली तेथून आतमध्ये जाऊ लागते, पण पुन्हा सायलीला ठेच लावून सायली ही खाली बसते आणि अर्जुन आणि मानसीकडे बघू लागते. तर आता सायली ही बेडरूममध्ये येऊन तिची साडीची घडी घालत असते, तेव्हा अर्जुनने आता आलेल्या मानसीला कशी मिठी मारली, प्रेमाने अर्जुन कसा मानसीच्या तेवढा जवळ गेलेला होता, हे सर्व आता चित्र सायलीच्या डोळ्यासमोर येत असते. तेव्हा आता सायली ही रडतच विचार करते की मी तर अगदी एक सामान्य मुलगी आहे आणि माझ्यात काहीतरी आवडावं असं काहीच नाही का. तर आता सायली विचार करते आणि म्हणते की मी यांच्या योग्यतेचीच नाही आहे का. पटकन आता समोर सायलीचं दुसरं मन सायलीला म्हणते की अजिबात नाही. अगं अर्जुनला मॉडर्न बायको हवी आहे आणि तू कसली आली मॉडर्न. आणि म्हणून तर त्यांचं लक्ष एरवी सगळं त्या मानसीकडे होतं आणि जेव्हा केव्हा त्यांची बायको येणार आहे ना, तेव्हा तीसुद्धा अशीच मानसीसारखी मॉडर्न असणार आहे. तिच्यासारखी वागणारी, बोलणारी, चालणारी आणि तिच्यासारखी कपडे घालणारी हीच अर्जुनची बायको असेल असे आता सायलीचं दुसरं मन सांगत असतं. सतत जिजू जिजू म्हणून पुढे पुढे करणारी त्यांची बायको अशीच हॉट असणार आहे, कळलं का तुला, असे आता सायलीचे दुसरे मन बोलते. तर आता सायलीचं दुसरं मन सांगते की तू सुद्धा त्यांना दाखवू शकतेस की तू सुद्धा काही कमी नाहीये, तू सुद्धा मॉडर्न बनवू शकतेस सायली. तर आता सायली म्हणते की पण मॉडर्न व्हायचं म्हणजे त्या मानसीसारखे कपडे घालायचे का. पण लगेच सायली आरशासमोर येत म्हणते की ते कपडे मला शोभायला हवेत ना. तर सायलीचं दुसरं मन म्हणते की न शोभायला काय झालं. सायलीचं दुसरं मन म्हणतं की तुझ्या आवोसाठी तू एवढं नाही करू शकशील का, आणि तू जर हे असे कपडे घातले तर त्या मानसीपेक्षा तू जास्त सुंदर दिसशील. तर आता बोट करत सायलीचं दुसरं मन म्हणतं की आता विचार करत वेळ काढू नकोस, नाहीतर तोंडात बोट घालत बसशील जा. नाहीतर त्या मानसीसारखे दुसरी कोणीतरी फटाकडी येईल आणि जाईन तुझ्या आवोंना घेऊन, मग तू बस काय करशील. तर आता आरशासमोर येत सायली विचार करते की मी खरंच स्वतःला बदलायला हवं का आणि मगच मी यांना आवडेल का. तेवढ्यात आता अर्जुन हा बेडरूममध्ये येतो आणि म्हणतो की आज मी खूप आनंदात आणि खुशीत आहे. तर सायली म्हणते का. तर लगेचच अर्जुन म्हणतो की आज मान्या मला भेटला आणि माझ्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आली. तुला माहिती आहे का सायली, कॉलेजमध्ये आमच्या चौघांचा ग्रुप होता आणि त्यामध्ये मान्या फक्त एकटी मुलगी होती. अर्जुन म्हणतो की तेव्हा मी तिच्याशी सगळं शेअर करायचो. त्यानंतर आता अर्जुन हा काम करू लागतो आणि सायलीला म्हणतो की मला जरा माझं ते पुस्तक द्या ना. तर आता सायली पुस्तक देऊ लागतात. सायलीला अर्जुनचे बोलणे आठवते. ज्यावेळेस मानसी असते त्यावेळेस अर्जुनने सायलीला तिथून काढून दिलेलं असतं. तर आता सायली पुन्हा पाठीमागे फिरते. तर अर्जुन म्हणतो काय झालं, द्या ना पुस्तक. तर सायली म्हणते नाही देऊ शकत, कारण माझी उंची खूप छोटी आहे ना, माझा तर हात तिथे पुरणारच नाही, तेव्हा मी नाही देऊ शकत असे आता सायली अर्जुनला बोलते. अर्जुन म्हणतो काय बोलताय तुम्ही तर मला किती वेळा तिथून बुक काढून दिलं. तेव्हा सायली म्हणते की अहो तेव्हा मला कुठं माहीत होतं की माझी उंची कमी आहे. तर सायली म्हणते की बघा ना माझा हात वर पोचतच नाहीये, पुरतो का हात माझा, बघा ना, नाही ना पुरत. त्यानंतर अर्जुन म्हणतो की ठीक आहे आणि अर्जुन उठून पुस्तक घेतो. त्यानंतर अर्जुन सायलीला म्हणतो की मगाशी मी तुम्हाला मण्याबद्दल सांगत होतो ना. तर सायली म्हणते की आहेच का अजून. तर अर्जुन म्हणतो काय. तर सायली म्हणते काही नाही, मला सुद्धा ऐकायला आवडेल, सांगा ना. अर्जुन म्हणतो माने आहेस तशी, तिच्याबद्दल जेवढं बोलाल ना तेवढं कमी आहे आणि बोलता बोलता सकाळ होईल. अर्जुन म्हणतो कॉलेजमध्ये असताना आम्ही दोघं एवढं एकमेकांच्या क्लोज होतो ना, तर लोक आम्हाला चिडवायचे. अर्जुन म्हणतो की त्यावेळेस सुद्धा मान्या आहे तशीच होती, एकदम स्टायलिश आणि हॉट. तेव्हा सायली अर्जुनकडे बघते. तर सायली म्हणते की बस आता. तर लगेचच अर्जुन म्हणतो काय झालं सायली तुम्हाला. तर सायली म्हणते की म्हणजे आता गप्पा पुरे, तुम्ही आता झोपा, दिवसभर तुम्ही खूप कष्ट केलेत ना. तर आता अर्जुन म्हणतो ठीक आहे आणि अर्जुन झोपायची तयारी करतो. तर सायली तिचा मोबाईल बघत असते आणि त्यामध्ये रेसिपीचा एक व्हिडिओ सायली समोर येतो. तर त्या व्हिडिओमध्ये ती मुलगी आता 1 वाटी पाणी आणि 1 वाटी तांदूळ घेऊन ते कुकर लावू लागते, पण त्या कुकरचं झाकण काही बसत नसतं आणि सायली ते व्हिडिओमध्ये सर्व बघत असते. तेवढ्यात आता तिची आई पुढे येत म्हणते की अगं मग कुकरमध्ये वाट्या कशाला टाकल्या.
तर आता ती मुलगी म्हणते की आई तूच मला म्हटली होती ना की 3 वाट्या कुकरमध्ये ठेव म्हणून. तर लगेचच सायली म्हणते काय मुली असतात एक एक नमुने आणि घर चालवायची आणि जबाबदारी घेण्याची वेळ आली तर फक्त कपडे मॉडर्न घालून फिरणार आहे का. तर अर्जुन विचार करतो काय बोलतायत सायली. तर आता तिरप्या डोळ्यांनी अर्जुनकडे बघत सायली म्हणते की आपल्याकडे अशी मॉडर्न मुलगी आईला अजिबात चालणार नाही बरं का, आणि पूर्ण आईला तर अजिबात चालणार नाही. अर्जुन म्हणतो की असं काही नसतं, मॉडर्न असतं आणि घर चालवणं या 2 गोष्टी वेगवेगळ्या असतात. तर आता अर्जुन म्हणतो की असं काहीच नसतं. आता मान्याचीच गोष्ट बघा ना, मान्या मॉडर्न सुद्धा आहे आणि घर सुद्धा व्यवस्थित चालू शकते. अर्जुन म्हणतो माझ्या मते मान्या एकदम परफेक्ट सूट आहे. तर सायली म्हणते की तुमच्या मते मॉडर्न मुलगीच घर चालू शकते का. तर आता सायली म्हणते की झोपा आता, खूप दमला असताल मैत्रिणीशी गप्पा मारून. तर आता अर्जुन गुपचूप झोपी जातो. तर सायली म्हणते की झोपा म्हटलं की झोपले लगेच, यांना झोपही बरी लागते. त्यानंतर आता सायली ही अखेर मॉडर्न ड्रेस घालते. दुसऱ्या दिवशी आता अर्जुन हा ऑफिसला जाण्यासाठी त्याचे आवरतो आणि सायलीला हाक मारतो. तर लगेचच लपून बसलेली सायली म्हणते की मी इथे आहे आणि मॉडर्न ड्रेस घातलेली सायली आता अर्जुन समोर येते. तर अर्जुन सायलीला बघून खूप हसू लागतो. तर आता लगेचच सायलीला राग येऊन सायलीच्या डोळ्यात पाणी येतं आणि सायली तेथून जाऊ लागते. तर प्रेमाने अर्जुन हा सायलीचा हात धरतो आणि म्हणतो की सायली तुम्ही जशा आहात तशा खूप सुंदर आहेत आणि मी तुमच्या प्रेमात पडलोय. आणि लगेचच सायली अर्जुनकडे बघत म्हणते की आणि मी. तर लगेचच आता सायलीने सुद्धा अर्जुनला तिच्या प्रेमाची कबुली दिलेली असते आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडून एकत्र आलेले असतात. तर आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजला बाय बाय करत अर्जुन आणि सायली कसे लग्नाच्या गाठीत अडकतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.